या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा? सर्वात आधी तुम्ही सिलेबस अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करावा. त्यानंतर तुमचं वेळेचं नियोजन करावं. कुठल्या विषयाला किती वेटेज आहे यानुसार तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करावं. फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स अँड फार्मॅकॉलॉजी या 2 विषयांवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही तुमचा अधिक वेळ फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजेच लॉज अँड फार्मॅकॉलॉजी, ड्रग कसा ॲक्ट करतो बॉडीवर किंवा बॉडी कशी ॲक्ट करते ड्रग्सवर, याबद्दल अभ्यास तुम्ही सगळ्यात जास्त करावा. अभ्यास करताना स्टँडर्ड्स बुकचा वापर म्हणजेच रेफरन्सेस बुक फार्मॅकॉलॉजीसाठी आहे KD त्रिपाठी, फार्मास्युटिक्ससाठी आहे गिलमन अँड गुडमन, तसेच फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्ससाठी रेफरन्सेस बुक तुम्हाला वापरायचे असतात. सोबतच मागील 5 ते 10 वर्षांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवावं लागतील. यामधून तुम्हाला लक्षात येते की कुठल्या विषयाला सगळ्यात जास्त वेटेज आहे किंवा कशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेत विचारले जातात याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळते.